आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची हार आवडे निरंतर आवडे निरंतर हे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित तुळशी हार गळा गाज पितांबर तुळशी हार गळा गाज पितांबर तुळशी हार गळा गाज पितांबर आवडे निरंतर येची दान आवडे निरंतर येची आवडे निरंतर येची आवडे निरंतर तुका मन माझे ह्याची सर्व सुख पायानच मुख आवडीन पायानच मुख आवडीन कुमाये जय जय गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये जय जय गोपार कुमार 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी लोचनी झाले ओ
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम। आता हे जेओ आता हे जेओ सवे घेऊ सी दोरी सवे घेऊ सी दोरी हरी नामाचा खिचडी काला हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने साधने चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आवडीने नामाचा खिचडी काला मने गोड लागे मागे रसना
मागे रसना तो मागे रसना खिचडी काल हरे नामाचा खिचडी काल प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने कुमार कुमाई जय कुमार कुमार घुमाई तेच की म्हणलं आता हेची जेवू आता हेची जेवू आता हेची देऊ आता हेची जे आता हेची जेवू आता हेची जेवू आता हेची जेऊ आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला सवे घेऊन शिदोरी सवे घेऊन शिदोरी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे बोहिला साधने 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 प्रेमे मोहिला साधने प्रेम मोहिला साजने हरिण प्रेम मोही ला साजने हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी विठ्ठल विठ्ठला
विठ्ठल 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल 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 आता हेची जेवू सवे घेऊ सिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडीने. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तो मागे रसना. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. विठ्ठल विठ्ठल आता हेच जेवू सवे घेऊ सिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. प्रसूत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य तुकोबरा यांचा आहे. 4 चरणाचा असून काला प्रकरणातील अभंग आहे, कारण आज काल्याचा दिवस आहे. या अभंगामध्ये तुकोबरा काय म्हणतात हे 2 मिनिटांमध्ये पाहू. आता हेच जेवू आणि सवे घेऊ सिदोरी. आता जेवून घ्या आणि शिदोरी बरोबर घ्या. कोणती शिदोरी? हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. त्याला फक्त हरिनामाचा खिचडी काला लागतो. ती शिदोरी बरोबर घ्या. ती कशी घ्या आणि तो काला कसा घ्या? चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडीने. आणि अतिशय गोड आहे. हरिनामाचा काला हा भजनाचा काला अतिशय गोड आहे. तो चवी चवीनं घेत किती घेतला आपण तरी तो कमी पडत नाही, त्याची चव बदलत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गोड लागे, तो मागे रसना. तो पुन्हा पुन्हा आपण मागत असतो. एखादा चांगलं जेवण असल्यानंतर पुन्हा पुन्हा आपण मागतो की मागणी करतो. तसा हा हरिनामाचा काला पुन्हा पुन्हा मागतील लोक, असा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल आज आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव आणि महाराष्ट्रभर ख्याती असलेले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि आपल्या सर्वांचे तारणहार, आपल्या सातारा तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय श्रीमंत छत्रपती वैकुंठवासी श्रीमंत छत्रपती आबासिंहराजे भोसले महाराज, भाऊसाहेब महाराज, आज यांच्या जाण्यानं आज 20 वर्ष झाली. आज 20वा पुण्यस्मरण आपण करतो आहोत. आणि त्यांची आठवण काढताना त्यांनी केलेला इतिहास आपण जर डोळ्यापुढं आणला तर या सेंद्रे गावच्या आणि वळसेच्या माळामध्ये फक्त गुरं चरत होती. मी ते पाहिलेलं आहे. देगावला चालत जायचो आम्ही आणि या माळावर आज एवढं मोठं वैभव भाऊसाहेब महाराजांनी उभा केले आणि ते जसंच्या तसं पुढं चालवण्याचं काम आमच्या बाबाराजेंनी केले. पहिल्यांदा मी भाऊसाहेब महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. बाबाराजेंना मी नतमस्तक होतो. आणि आजच्या या अभंगामध्ये आज खरं तर भाऊसाहेब महाराजांचे आपणा सर्वांना माहिती आहे की नदीला पाणी नव्हतं, तालुक्यात पाण्याची वणवा होती. उरमोडी धरणाची संकल्पना भाऊसाहेब महाराजांच्या पुढं आली आणि आधी पुनर्वसन मग धरण. पहिल्यांदा महाराज साहेबांनी पुनर्वसनाला सुरुवात केली. अजूनही कोयनेच्या काही लोकांचं पुनर्वसन झालेलं नाही, तरी पण उरमोडीचं पुनर्वसन करण्याचं काम भाऊसाहेब महाराजांनी केलं आणि धरण उभं राहिलं. या धरणामुळं आपला भाग तर सुजलाम सुफलाम झालाच, पण सातारा तालुकाच नाही, सातारा जिल्हाच नाही, मान खटावला गेलं, सांगलीला जाते, अशा 3-4 जिल्ह्याची वाहिनी असणारी जलधारा आमच्या भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी धरणाच्या माध्यमातून केली. आणि तितक्याच दिमतीनं
या कारखान्याची धुरा आमचे बाबाराजे सांभाळत आहेत. 10व्या दिवशी पेमेंट देणारा महाराष्ट्रातला पहिला कारखाना आपला आहे. म्हणून बाबाराजांसाठी एकदा आपण टाळी वाजवा. खरोखर 20 वर्षापूर्वी महाराज साहेब गेले. महाराज साहेबांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली. पूर्ण बाबांच्या अंगावर सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या. तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, कारखाना काही एकदा थोडासा अडचणीत आला होता, तरी सुद्धा पुन्हा बाबांनी लक्ष घालून बारकाईनं आज कारखाना विना कर्जाचा आणि सगळ्यांना वेळेत पेमेंट देणारा महाराष्ट्रात अग्रगण्य केला. आणि आज हे 3रं वर्ष आहे. पहिलं वर्षी एक कीर्तन झालं बाबांचं, बाबा गजवडेकर महाराजांचं, आणि गेल्या वर्षी सप्ताह झाला. यंदाही बाबांनी परवानगी दिली. आज खऱ्या अर्थानं ज्ञानयज्ञ इथं होतोय आणि ही सगळी आपल्या तालुक्यातली टाळकरी, वारकरी, माळकरी येत आहेत. त्यांची पायधूळ जाडते आणि ज्ञानेश्वरी वाचन होते. त्यामुळं आम्हाला आज भाग्याचा दिवस आला आहे. विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. चक्रपादाने कथेचा विस्तारू, बाबाजीचे गुरुदास तुका, बाबाजीचे गुरुदास तुका, बाबाजीचे गुरुदास तुका. चक्रपादाने कथेचा विस्तारू, बाबाजीचे गुरुदास तुका, बाबाजीचे गुरुदास तुका, बाबाजीचे गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे आदिकरण. तेचे वंदो श्री चरण, श्री गुरूंचे थे नमस्कारुणी आता. शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, शरण शरण हनुमंता, तुझा आलो रामदूता. काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुवटा. तुकोबराय मारुतीरायांनाही शरण गेले. अजून भक्तीच्या काय वाटा असतील तर मला सांगा, असे तुकोबराय. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, असे तुकोबराय. महाराष्ट्र भूषण तुकोबराय. आणि जगाला 5वा वेद गाथा रूपी दिला, असे तुकोबराय. आणि ते तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगतायत. आता हेच जेवो सवे घेवो सिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आता जीवन घ्या आणि बरोबर शिदोरी घ्या. खरं तर काला 3 प्रकारचा आहे. एक स्थूल शरीरानं घ्यायचा, एक सूक्ष्म स्वरूपानं घ्यायचा आणि एक कारण रूपानं घ्यायचा. उपजोनिया फुडती येऊ, काला खाऊ दैवात. आणि आजचा काला जो आपला आहे तो सूक्ष्म रूपानं आपल्याला घ्यायचा आहे. हा काला खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाने सर्व गोपाळांना घेऊन जो केला, हा नुसता काला केला एवढं जरी म्हणाला आपण तरी आपलं सगळं पाप धुवून जातं. एवढी मोठी भगवान श्रीकृष्णांच्या नावामध्ये ताकद आहे.
मग हा काल्याचा प्रकरणाचा अभंग आहे. आज खऱ्या अर्थानं आपल्या भाऊसाहेब महाराजांचं पुण्यस्मरण आहे. खरं तर प्रत्येकाला एक दिवस जायचंच आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, ऐसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते, जन्माला आलाय तो एक दिवस जाणार आहे आणि गेलेला पुन्हा जन्माला येणार आहे. तसं तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला आम्हाला एक दिवस जायचं आहे. आपली बर्थ डेट आलेली आहे, पण एक्सपायरी डेट आपल्याकडे आलेली नाही. आणि ती जर आली असती तर प्रत्येकानं ठरलं असतं की बाबा आता मार्च एंड आहे का जूनला आहे का पुढल्या वर्षी आहे, तोपर्यंत सगळ्याला रामकृष्ण हरी केलं असतं. असो, हे आपल्या हातात नाही, हे त्या विधात्याच्या हातात आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही संसार करत असताना एक लक्षात ठेवायला पाहिजे की जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे जीवन आहे. आणि या जीवनाचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. आपल्याला 3 प्रश्न पडणं गरजेचं आहे. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला काय करायचे आणि मला कुठं जायचंय. आता मी सहजासहजी कळत नाही. मी योग्यांना कळाला नाही, सांख्यांना कळाला नाही, मी फक्त आमच्या संतांना कळाला. विठ्ठल आणि मी कुठून आलो, मला आई वडिलांनी या जगात आणलं. मला करायचं काय, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ह्या अभंग एवढा जरी पाहिला ना आपण, तरी आपल्याला काय करायचे एवढं लक्षात येईल. आपुलिया हिता, हित कशात आहे, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध. देवाचं चिंतनात आपलं खरं हित आहे. या जीवनात आपल्याला हेच करायचे आहे. संसार तर आम्ही करतोच आहे, तरी आम्हाला संतांनी सोडवून दिले. आसोनी संसारी जीवा वेगू करी, वेदशास्त्रोबारी भय सदा. मग संसारात राहूनच सांगितलं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, हे सांगितलं. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे सगळं करतो ते संसारासाठी, पण परमार्थासाठी काय करावं तुकोबराय सांगतायत, हित ते करावे देवाचे चिंतन. आणि असं केल्यानं काय होईल, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि मग कन्या आणि पुत्र आपल्या घरात सात्विक जन्माला येतील, त्याचा आनंद देवाला होईल. आणि ते पुढं काय करतील, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मग ते अखंड चिंतन करतील गीता भागवत. आता खऱ्या अर्थानं आपण इथं ज्ञानेश्वरी पारायण करतोय, याचा अर्थ गीता अलंकारित ज्ञानेश्वरी वाचतोय. खऱ्या अर्थानं आपण ह्या हिताला आपले बाबा राजे, आपल्या कुटुंबासाठी, आपलं कुटुंब म्हणजे आपल्या सगळ्या सातारा तालुका, सातारा जवलीचं कुटुंब, यासाठी बाबा राजे आज जागे राहिले. खरोखर त्यांना मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो की आपण तुमच्या आमच्या जीवनामध्ये, आम्ही आयुष्यामध्ये आपण कोण आहे, मी कशासाठी आलोय आणि मला कुठं जायचं, जायचं तर आहेच. पुढं अभंगामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला एक दिवस 100% जायचं आहे, तरी पण आपण माझं कबाडभर वज करतो. मला सांगा, आपलं या जगात कुणीच नाही. आपण म्हणतो ना, माझा भाऊ, माझी आई, माझे वडील, माझं बायको, माझी मुलं, पण आपल्या या जगात कुणीच नाही, नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही गो.
मागे सर्व रात्री तुटतील धागे दोरे मेल्या मागे सर्व रात्री तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोरे नाही रे नाही कुणाचे वा नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आपलं कुणीच नाही या जगात आपण एकदा आलो एकदा जायचंय पण जाताना आपल्याला काय करायचंय आता हेची जेवू सवे घेऊ सिदोरी ही सिदोरी घ्यायची आपल्याला आणि घेऊन जायचे अभंगाचं पहिलं चरण आता ह्याची जेवू आता ह्याची जेवू ओ आता ह्याची जेवू आता ह्याची जेवू आता ह्याची जेवू आता ह्याची जेवू आता आता ह्याची घेऊ सवे घेऊ शिदारी सवे घेऊ शिदारी हरनामाचा किसरी काला हो हरनामाचा किसरी काला हो हरनामाचा किसरी काला हरनामाचा किसरी काला वा आता हेच जेवू सवे घेऊ सिदोरी तुकोबराय म्हणतात की आता जीवन घ्या आणि सिदोरी घ्या सिदोरी पुढच्या चरणात सांगितली तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक दिवस जायचं आहे आणि अशी सिदोरी घ्यायची आहे की जी सिदोरीमध्ये कुणीच वाटा मागत नाही भाऊ नाही बहीण नाही विणकरी नाही टळकरी नाही गायक नाही अगदी पाकिटात सुद्धा नाही कुणी हिस्सा मागत नाही अशी सिदोरी आहे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुम्हाला आम्हाला एक दिवस जायचं आहे बरं कुठं जायचंय वैकुंठवास कैलासवास स्वर्गवास नरकवास या 4 शाखापैकी एका शाखेत 100% तुम्हाला आम्हाला सगळ्याला जायचं आहे चांगल्या शाखेत जाण्यासाठी चांगलं ऍडमिशन मिळण्यासाठी 90 अभाव जसं लागतं सायन्सला तसं तुम्हाला आम्हाला हरिनामाचा आमची टक्केवारी वाढली पाहिजे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध असे हजारो अभंगामध्ये आम्हाला संतांनी सांगितलं बाबा रे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची आणि असं टाळी वाजवा भजन करा प्रेमानं राहा एकमेकांना सहकार्य करा वारी करा दिंडी करा कार्तिक करा आषाढी करा हे सगळं सांगितलं तुम्हाला माहित नाही का आपल्या सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा आम्हाला कळत नाही हे जरी नाही कळालं हे जरी नाही कळलं मग दुसरा हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून शेवटी बा काळ बांधून नेईल सरळ शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय जाईल एका जनार्दनी आमचं काय बाजोईल एका जनार्दनी आमचं काय वाजाईल पिंगळा 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 माधवारी टाळ बोलत देता पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देता पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देता पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी
अवघा 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 धागड धिंगा गे अवघा धागड धिंगा गे अवघा धागड धिंगा गे अवघा धागड धिंगा गे वसुदेवांचं देवकीचं लग्न झालेलं आहे. त्यांच्या लग्नाची वरात निघालेली आहे आणि वरात निघत असताना कंस मामा बरोबर आहे आणि आकाशवाणी झाली की 8वा पुत्र तुला संपून टाकील. एवढं कंस आकाशाची वाणी सांगत असे कंसा आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगत असे कंसा आकाशाची वाणी सांगत असे कंस पाणी भरवाचा बोलल्या आणि हा भगवता बोलण्याचा आणि हा भगवता बोलण्याचा. आणि असं सांगून झालंय. पहिल्या सगळ्या मुली कंसानं मारले हे सगळं आपल्याला माहिती आहे. 8वे श्रीकृष्ण जन्माला आले आणि गोकुळात नेऊन त्यांना आसनस्थ केलं आणि गोकुळात ठेवल्यानंतर मग कुजबूज सुरू झाली. सकाळ झाली आणि गोकुळात श्रीकृष्ण जन्माला आले आणि आसपासच्या शेजारी एकमेकीला सांगू लागल्या गवळनाथ संगती गवळानीला गवळनाथ संगती गवळानीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला गवळनाथ संगती गवळानीला गवळनाथ संगती गवळानीला गवळनाथ संगती गवळानीला गवळनाथ संगती गवळानीला. गवळण सांगती गवळणीला ताटी वाटी सुंटवडे सगळ्या वाटायला लागल्या. सगळ्यांना गोकुळात आनंद झाला. सगळीकडे सगळी सांगू लागली श्रीकृष्ण बाळ जन्माला आला आणि सगळीकडं सुरू झालं. हाय दुडू धाडा रांगायला लागलं बाळ. हळूहळू चालायला लागलं आणि गावात उठून मग सगळे पेंद्या वगैरे सगळे मित्र गोळा केले. कुणाची गाडगी फोड, कुणाची मडकी फोड, कुणाला दहीदूध चोर, पुन्हा गरिबांच्या पोरांना खायला घाल. ऐका, महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही आम्ही काय करतोय, दूध सगळं डेअरीला घालतोय आणि नको असलेलं बेकरीचं बुसकाट घरात आणतोय. म्हणून तर आपल्या मुलांना आज कमी वयात चष्मे लागतात, कमी वयात त्यांचं आरोग्य बिघडलंय. खूप महत्त्वाचा संदेश आहे. मग श्रीकृष्णाने त्यावेळी गवळणींना का अडवलं की आपल्या नगरातलं दूध दुसऱ्याच्या नगरात कशाला नेऊन घालताय. म्हणून गवळणीनं श्रीकृष्णाने अडवलं. गवळणीनो थांबा जरा, जाऊ नका त्याच्या नगरात, त्याचा माझा वैर खरा. ह्या कंसाचं असं अडवलं. खूप गोष्टी केल्या आणि गंमत अशी आहे, गावातल्या खूप खोड्या झाल्या, यंशी खूप झाल्या. यशोदा एकदा रडली. मग सांगितलं बाळ तू आता गाय आणि गुरं घेऊन चारायला कुठं जा, वनात जा. रानात गाई चरायत लारे रानात गाई बाबा राजे, आज ही सगळी मंडळी गवळणी म्हणायला आणि श्रीकृष्णाचं म्हणजे गायन करायला खूप उत्सुक आहेत. पण आपल्या कार्यक्रमामुळे आम्हालाही कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतोय. असो, पुन्हा एकदा त्या श्रीकृष्णाचा सगळीकडे गवगवा झाला, सगळीकडे आनंद झाला, सगळ्या गोपिका खेळायला लागल्या, सगळ्या गोकुळात आनंद झाला. आणि मग मला सांगा की एवढ्या सगळ्यामध्ये आज आपण काला करणार आहोत. कारण आपल्याला तुम्हाला मला 1-2 मिनटं बोलतो आणि पुन्हा विठोबा रुक्माई आपण भजन घेणार आहे. तुम्ही आम्ही सगळेच एक दिवस 4 शाखेतल्या एका शाखेत जाणार आहे. वैकुंठवास, कैलासवास, स्वर्गवास आणि नरकवास. तिकडं जायचं. जर तिथे गेल्यानंतर ऐका, तिथे गेल्यानंतर आपल्याला भजन करता येत नाही, बरोबर नेता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला ही शिदोरी बरोबर न्यायची. कोणती अभंगाची की हरिनामाचा खिचडी काला एवढाच बरोबर येतो, तिथं घेता येत नाही, त्याला कोण हिस्सेदार नसतो. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला ही न्यायचे. तुम्ही आम्ही इथून पुढं
आयुष्यभर आपल्या हातातनं हरिनाम व्हावं, टाळी वाजवावी, गुढ बारावी, वाटती चालावी पंढरीची. विठोबा रखुमाई 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 अरे विठोबा रखुमाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी केले ते तर माझे जेवढे पायिकपण ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी शिंके लांबविले गेला मेवले होतो तिघाचे मेवरे होतो तिघाचे मेवरे तिघाचे मेवरे होतो तिघाचे होतो तिघाचे मेवरे. तुम्ही वाटी त्या घराच्या कोपरा तुम्ही वारे दोये करे मुख पसरून निघा. तुका मने हाते ठोका जिकवुने ने दिलो तुम्ही हारे दोरीकडे तो पसरवणे बरे. गती धरला कृष्ण मने अवघात निवडतात आला वाटोय कोमेका वैष्णवनिका चक्र वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाक आला वाटोय कोमेका वैष्णवनिका चक्र तुका मने भूमंडली आम्ही बळे विराग आला वाटोय कोमेका वैष्णवनिका चक्र. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुर्हे वेळी वाकुळे बुतळे कराचा महापराध महाराज आ नाही उच्चारिला अधिकारण्या पुला कराचा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी कराचा महापराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम. अजिंक्य सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमानं चालू असणारा भाऊसाहेब महाराजांच्या 20व्या पुण्यस्मरणानिमित्त हा असणारा सोहळा आहे. त्यामुळं सर्वांनी शांत फुलं वाटायला सुरुवात करा. कदम साहेब, भाऊसाहेबांच्यावर संतांचा अभंग होऊन पुष्पवृष्टी होईल आणि त्याच्या अगोदर फुलं वाटेपर्यंत बाबाने 1-2 शब्द बोलावे, मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करतो. नुसता फुलांना स्पर्श करा, हात लावा, वाटू नका. फुलं नुसता स्पर्श करा फुलाला. पुजारी हा फुलाला श्रीमंत नुसता स्पर्श करा. छत्रपती अभयसिंह महाराज उर्फ वाटू नका नुसता स्पर्श. भाऊसाहेब महाराज यांच्या 20व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हरिभक्त पारायण संभाजी महाराज शेळके, हरिभक्त पारायण बाबा महाराज गजवडीकर आणि सर्व आपले आसनगावचे आपले हरिभक्त पारायण
आप्पा महाराज, संतोष डाणे महाराज, त्याचबरोबर सगळेच आलेले वारकरी, सर्व बाबा महाराजांचा आणि सगळ्याच वारकऱ्यांचा संच, सगळ्यांचं मी मनापासून कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वागत करतो. या गेले मला वाटतं आता नाही पण आपलं तिसरं वर्ष आहे. या ठिकाणी भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बाबा महाराज, संभाजी महाराज वगैरे सगळे येऊन हा कार्यक्रम इथं पारायणाचा करत असतात आणि ज्ञानेश्वरी वाचन वगैरे हा कार्यक्रम इथं होत असतो. आणि एक फार एक भावनिक एक अध्यात्माचं स्वरूप महाराजांच्या पुण्यतिथीला हे या सर्वांच्या प्रयत्नातनं दरवर्षी मिळतं, याचा आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आहे. भाऊसाहेब महाराजांचं व्यक्तिमत्व, भाऊसाहेब महाराजांनी केलेलं कार्य मगाशी थोड्या ह्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी आपल्यासमोर मांडलं. आज ज्या स्थळावर आपण उभं आहे ह्याची सगळ्याची उभारणी किंवा ह्याचं सगळ्याचं मूळ जे आहे हे भाऊसाहेब महाराज आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज जो हा सगळा सुंदर परिसर आणि एवढा सगळा कारखान्याच्या माध्यमातून या तालुक्याची, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची होणारी जी भरभराट आहे, इथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांची होणारी जी भरभराट आहे, ही सर्व आणि सर्व फक्त महाराजांनी स्वप्न बघितलं होतं की या शेंद्राच्या माळावर मी कारखाना उभा करू शकतो. आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थानं त्यांचं नावारूपाला येऊन त्या स्वप्नातनं किंवा ती जे काही वटवृक्ष उभा राहिले त्याची फळं महाराज आपण सगळेजण चाकतोय, ही वस्तुस्थिती आहे. जर महाराजांनी हे केलं नसतं तर आज इथं आपल्याला हा कार्यक्रम पण घेता आला नसता, कारण हा तसाच माळ पडला असता किंवा इथं कोणाला तरी हॉटेल काहीतरी इथं कुणीतरी काढली असती. पण आज एक वेगळं शेतकऱ्यांसाठीचं साम्राज्य आज महाराजांनी या अजिंक्यतारा उद्योग समूहामुळं उभं केलेलं आहे. आणि हे कायम 20 वर्ष झाले महाराज आपल्यातनं जाऊन, पण आजसुद्धा ही महाराजांनी दिलेली जी काही पुंजी आहे ती आपल्या मागं खंबीरपणे सगळ्यांच्या मागं आजसुद्धा इथं उभी आहे. आणि पुढंसुद्धा महाराजांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांच्या यानं हा सगळा जो काही समूह आहे, उद्योग समूह आहे, हा असाच कायम चालत राहील. मी बाबा महाराजांचं, संभाजी महाराज, आपले आप्पाबुवा वगैरे सगळ्यांचं, ढाणे महाराजांचं मनापासून आभार मानतो. पुढच्या वर्षी पण महाराज असाच कार्यक्रम या पद्धतीनं हे दरवर्षी, आता काय पुढच्या वर्षी असं मी म्हणणार नाही, दरवर्षीचाच हा कार्यक्रम आपला कायमचा आहे. त्यामुळे हा सप्ताह एक वेगळ्या हळूहळू उंचीला गेला पाहिजे अशी मला वाटते. महाराजांच्या किंवा पुण्यतिथीच्या निमित्तानं एक अपेक्षा व्यक्त केली तर काही चुकीचं होणार नाही. आम्ही सर्वजण आपल्या माध्यमातून या सप्त्याला सहकार्य करायला आपल्याबरोबर आहे. फक्त आपण सगळ्यांनी असंच आम्हाला सहकार्य करा, असाच आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हावर राहू दे, एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहा, बाबाने अतिशय गोड सांगितलं. 2च वर्ष, एक वर्षी एक कीर्तन, दुसऱ्या वर्षी 7 दिवस ज्ञानेश्वरी वाचन झालं तर ज्ञानेश्वरीची ताकद प्रतापगडसारखा कारखान्याला कारका टिचून मिळाला. हे ज्ञानेश्वरीची फार मोठी पुण्य आहे आणि बाबांनी ते केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा बाबांच्या चरणावर आम्ही सर्व वारकऱ्यांचं शतशः ऋणनिर्देश करतो की आम्हाला एक सेवेची संधी भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीची मिळाली. आणि म्हणून आम्ही सांगतो, माणूस मेल्यावर जगतो तो खरा माणूस असतो. 20 वर्ष कुठे गेली हे आपल्याला कळली नाही, अशी 200 वर्षे जातील, आमच्यासारखी पोरं तेच करत राहतील. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकाळ सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हाची